मॉर्निंग मित्रांनो. तर आपण चाललो आहोत आता ज्योतिबा टेम्पलमध्ये. बघा पाठी चंद्र. म्हणून या प्रकारे आपण चाललेलो आहे ज्योतिबाचं दर्शन करायला. ज्योतिबा मंदिर सकाळी सकाळी एकदम व्यवस्थित. पोरं नाही राहते मागे जे आता गेली त्यांना बंद करू बंद. बरं आपण दर्शन करून आलेलो आहे या प्रकारे एकदम व्यवस्थित. ज्योतिबाचं दर्शन झालेलं आहे एकदम गाभाऱ्यात जाऊन. ज्योतिबाच्या नावानं आपण चाललो आहोत पन्हाळ्यावरती. बस बघू शकता. तिथं आधी केरलीला झाला आपण, मग केरलीवरनं बस मारून पन्हाळा किल्ला डायरेक्ट. चला भेटू नंतर. जसं की पाहतात आता आपण केरावडी इथं आहोत. पन्हाळा झाला बस शोधत आहोत. बघू आता बस भेटते का. माझ्या मागं आहे सत्यजित आणि मनीष बसलेले आहेत. बसचा काय टायमिंग माहिती नसतो, कधी बस असते काय असते, पण थोडा टाईम लागतो. आता बघू काय होतं. हे असे इथं बसलेले बसची वाट बघत. मी इथं थांबलेलो आहे बसची पाठी बघायला. अशी बाजू बस येईल तसं याला सांगायचं लवकर उठायचं निघायचं. आपण गडावरती पोहोचलेलो आहे, पन्हाळा गडावरती. एंट्रन्सला येतानाच तुम्हाला शिवाकाशीची यांची मूर्ती दिसेल, स्मारक म्हणून. आणि आता माझ्या पाठी बघू शकता आजी प्रभू देशपांडे यांची मूर्ती आहे. पुढं असं समोर बघू शकता नायकांची सजा. इथं बघा असं दिलेलं आहे व्यवस्थित एकदम. गड काय एवढा हे नाही, म्हणजे पालन नाही केलेलं आहे एवढा, म्हणजे थोडा दुरुस्त झालेला आहे. तर बघून घ्या एकदा एकदम व्यवस्थित या प्रकारे. तुम्हाला पूर्ण दाखवून देतो इथं काय आहे, किल्ला दाखवून देतो तुम्हाला. या इकडं बघा दरी बघायची. दरी पूर्ण दरी आहे बघा, पूर्ण अशी दरी आहे खाली. आणि समोर तुम्ही बघू इच्छिता इथं काय एवढं व्यवस्थित नाही, एवढंच होतं असं बघण्यासाठी. बघत आहे तुम्ही या प्रकारे. असं इकडं गार्डन आहे नॉर्मली. असं आपण चाललेलो आहे. समोर महाराजांचं सांगतो तुम्हाला काय आहे पुढं एकदम व्यवस्थित. आणि बघा तुम्ही 3 दरवाजा बघू शकता. 3 दरवाजे आतमध्ये आपण एंटर करत आहोत या साईडला. हे 3 दरवाजे असं म्हटलं जातं याला. त्याचं छोटंसं असं मंदिर आहे. मी बघू इच्छिता हा 3 दरवाजा. 1 2 3 दरवाजे काय इंट्रक्शन दिलेले आहेत बघून घ्या. असा एंट्रन्स आहे याचा. जामच जुनं असं ते दिलेलं आहे आर्किओलॉजिस्ट. बघू शकता तुम्ही वरती मध्ये. आणि पिक्चरमध्ये शूटिंग झाली थोडी अपार्टो. पावनखिंडमध्ये जे गाणं होतं शिवरायांच्या बुद्धिवृत्तीचा लागला, तर इथं शूटिंग झाली ती. बघू इच्छिता तुम्ही शिवाकाशी यांची. हे असं पाण्याचं खाणं पाण्याचं आहे ना. मनीष हे बघा त्या गालचं पाणी बघ पहिला किती पाणी स्वच्छ आहे तुम्ही बघू शकता. अजूनही स्वच्छ आहे, आतमध्ये दिसू शकतं तुम्हाला. फक्त कान थोडंसं केलेलं आहे, बाकी पाणी एकदम व्यवस्थित. 500-600 वर्ष. बाकी तुम्ही आर्किओलॉजिस्ट बघू शकता एकदम. स्ट्रक्चर बघा तुम्ही फक्त. तो आपण एकदा तोप कुठे लागली होती काय कसं हा पहिला
बघू इच्छिता तुम्ही असं एकदम पायऱ्या आहेत अशा, इथं वरती जाऊ शकतो इथून. जायचं वरती. आपण जाऊयात तिथं, पण पहिले आपण बाहेरचं स्थान पाहूयात. हे माझ्या पुढं तुम्ही बघत आहात ते संजीवनी हॉस्टेल आहे खाली. हे असं महाराजांचं असा किल्ला 3 दरवाजाच्या बाहेरचं आहे बघा. किल्ल्याचाच पार्ट आहे आपण, असं काही नाही. आणि आता तुम्ही खाली बघू शकता, हे तुम्हाला समोर जे दिसतंय ते संजीवनी हॉस्टेल आहे अशा प्रकारे. कारण तुम्ही बघू इच्छिता, मनीष दाखवेल तुम्हाला खाली. हे काहीतरी आहे, किती खोले काय माहित नाही. जायचं का थोडं? जायचं का? हा जायचं ना, वरती नाही जाऊ शकत. कारण तुम्ही चोर दरवाजा बघितला इथं, खूप रस्ते आहेत असे, चोर दरवाजे खूप आहेत पन्हाळगडाला, तुम्हाला दिसणार नाही. खूप हाईट स्पॉट आहे तो, आता पण तुम्ही बघितला खूप हाईट स्पॉट आहे हा बघ. तुम्हाला परत एकदा दाखवतो पाठच्या. त्याच्या आपण इथून बाहेर आलो या एंट्रेन्समधनं, तर इथं तुम्हाला अशी इमारत दिसेल. चोर दरवाजा नेमकी इथं आहे, इथं चोर दरवाजा आहे असा एकदम. आणि इथून असं खाली वाट सरळ खाली, तिथून पण अजून कुठं तरी वार असेल, ते आपल्याला पण माहिती नाही एक्झॅक्ट. आपण पुढं बघू, डिस्कवर करू. साईड बघा, साईड एक ट्रॅक पण आलेलो या प्रकारे आतमध्ये. आतमध्ये पुढे खूप अडचण आहे इथे, 2 जण थांबू नाही शकत, तर मी एकदा पुढे जाऊन बघतो. कसे तरी आम्ही प्रयत्न करतोय. एकदा पुढचा व्ह्यू देखतो, कारण की मी खूप बारीक आहे यांच्यामध्ये. हा, आमचा शेर हाच आहे. तर अजून दाखव मनीष, चाललंय तुझं व्हिडिओ चाललंय. ओके, एकदम दाखवून देतो तुम्हाला. असं किती आतमध्ये आपल्याला माहिती नाही. हे खूप लांब आहे असं, एंड तर काय दिसत नाही मला. इथे एंड असेल म्हणून. अरे भाई खूप अजून पुढे इथं असं तुम्ही बघू इच्छिता, खूप आतमध्ये असं आपण आलेलो आहे. इथे थोडं उजेड आहे ना वरती. नाही रे, तुझं मोबाईलच आहे. आता आपण खूप आतमध्ये आलेलो आहे. हा चोर दरवाजाच आहे नेमकी. आता जास्त आतमध्ये तर जाऊ नाही शकत. जाऊ शकतो. चला, त्या प्रकारे संपत नाही. आपण इथं बास करू, कारण की पुढे आपल्याला माहिती नाही काय लागेल काय नाही. बाहेर सत्यजित थांबलेला आहे, त्याच्याकडे बॅग आहे. इथे मोड आणि आम्ही निघतो. तुम्ही बघितलं मला हे बघ, हे लागलं. अशा प्रकारे हे होत आहे. तर आपण खाली जाऊया, तुम्ही खालचा पाठ बघा. रितेश कसं तरी बसलंय असं. चल बाई, मोड नाही जायचं पुढे. मोड ना बाई. अरे आराम से आराम से. क्राउलिंग करत चला. क्रोलिंग माझा. क्राउलिंग करा, क्राउलिंग. क्रोलिंग, दॅट्स कॉल क्रोलिंग. माझा फोन इथे पडलेला आहे. यासाठीच ट्रेनिंग दिलेली जाते. रितेश तू पण. मी व्हिडिओ चालू करू. हा, व्हिडिओ चालू कर, त्याचा फ्लॅश चालू कर, नंतर निघ. भाई खरं श्वास आपण जोरात घेतोय. हे घे भाई, पटकन निघू. खूप आपलं भाई दोन वेळा आयफोन पडला माझा. आणि मनीचा आयफोन पण असा 3-4दा पडलेला आहे शी. खूप वेळा. हे घे तर भाई. आपण जास्त आतमध्ये नको जायला, इथं बास करू. पुढे जाऊ आतमध्ये, डायरेक्ट जिथं चालू केलं तिथं जाऊया आपण. श्वास बघा. बघा किती श्वास जात आहे आमचा. बाहेर गेल्यानंतर दाखवतो किती कोणाचा घाम फुटलाय. इथं गरम तर नाही होते इथं, पण श्वासामुळे आम्हाला गरम व्हायला लागलं, म्हणजे पूर्ण घाम निघायला लागलाय, कारण की हे पूर्ण थंडच आहे. इथे चलला यार. असा नेमकी असं करत त्यासाठी ट्रेनिंग दिली जाते आर्मी मध्ये. तिथे तर जाऊ आपण अशा प्रकारे. बघा मला पण दाखव थोडं. घाम बघा, घाम बघा. तुम्ही बाहेर गेल्यानंतर घाम बघू इच्छिता. ओके. आता इथं काहीच नाही, हे थंडच आहे सगळं, हे सगळं थंडच आहे. सगळा खेळ आहे ना श्वासच आहे. आतमध्ये ऑक्सिजन एवढं भेटत नाही, म्हणून थोडं हे झालं. तर इथून बघा डायरेक्ट घसरकुंडीच, डायरेक्ट स्लिप होईल, कोण पण पडून जाईल. आणि डोक्याला पण लागू शकतो. डेंजर आहे पुढे. काय डिस्कवर करताना लागलंय बघा, मला पण लागलं. गरम किती झाले बघ. माझा फोन पडला बघा इथं. अच्छा का दैना झाली रे. हे बघा तुम्ही घाम फुटलेले बघू शकता, मनीषला, रितेशला. आणि माझा घाम बघू शकता इथं नाकापाशी. पूर्ण टिकास पूर्ण स्प्रेड झालेला आहे माझा बघा या प्रकारे.
तर घाम किती आला असेल बघा तुम्ही. आम्ही जास्त पण आतमध्ये नव्हतो गेलो, 50 मीटर गेलो असेल, जास्त पण नाही. तर या प्रकारे तुम्ही बघू शकता सगळा टीका स्प्रेड झालेला आहे. मनीषला पण खूप घाम फुटलेला आहे. काय तुझं काय म्हणणं होतं याबद्दल? भाई काय सांगायचं भाई, केवढा लांब होता काहीच माहित नाही. तिथे फक्त क्रॉलिंग करायचं तेवढं जागा होती. रितेश तिथं अडकलेला, रितेश मात्र तिथं अडकलेला. तुझं बघा भाई रितेश मुळे मला गुडघ्यात लागलं. किती काम झालं बघा. वजन बघा. सत्यजित आतमध्ये येऊच नसता शकला. भाई तो आमचा सत्यजित बघा बॅगाचा दुसरा पहिलवान आहे. अशा प्रकारे मी 3 दरवाजातले मधले शिड्या तुम्हाला बोललेलो नंतर दाखवतो म्हणून मी. असं चढत आपण वरती आलेलो आहे. तिथून व्ह्यू बघू शकता तुम्ही. असा व्ह्यू एक भेटतो आणि इथून असं किल्ल्याचा पार्ट असा. इथं पहिल्याच्या काळात टोफा वगैरे ठेवायला जायचे. ओके. आणि हे बकरीचे लेंडका आहेत. तुम्ही जसं बघू इच्छिता काय नाही, हे मनीषने घेतलेलं. तुम्ही बघू इच्छिता काय कॉफी वगैरे नाही, बकरीच्या लेंडका आहेत या. तुम्हाला दिसायला पाहिजे. लेडी झाडाचे आहे रे. बघू झाडाचे झाडाचे रे. झाडाचे काय विषय नाही, झाडाचे. तुम्ही बघू इच्छिता अशा या प्रकारे. इथं टोफा वगैरे ठेवायला जागा होते आधी. इथं टोफा वगैरे असायच्या. आणि इथून बघा बघण्यासाठी, इथून डायरेक्ट खाली वार करण्यासाठी किल्ल्याच्या खाली आल्यानंतर असं आहे. बस एवढंच. आणि काय एवढं हे नाही इथं. अशी आणि खाली अशी दौर अशी दरी आहे एकदम व्यवस्थित. बघा चल त्याला हात बीत लाव भाई. कैसे आहे रे ऊपर? आता उतरणार कसं भाई? तुला ते उतरणे का क्या? नाही आपलेच जा. मग मी कशाला थांबणार? मग मी तर थांबणच नाही. तू मनीषला खोपचीच नाही गावात. खोपची गावली मनीषला. इथं ग्रिप टाक. डायरेक्ट इथं ये आता. ते पुढं कोच व्यवस्थितपणे. आता बघा उतरायला आहे का खाली? कमीत कमी 7-8 फुटाचं असेल हे. तुम्ही अशा प्रकारे बघू शकता. हे कमीत कमी 8 फुटाची ही भिंत असेल. ही आम्ही हे करत आलो आणि सत्यजितला कामाला लावलंय इथून सगळ्या बॅगा पास करण्यासाठी. आम्ही आलेलो आहे, सत्यजित राहिलेला आहे. काय विषय नाही, सत्यजित येईल. इथून असा रस्ता जातो इथून 3 दरवाजाच्या बाहेर. 3 दरवाजाच्या बाहेरून इथं असा गेट दिसतोय. या गेट आत येईल इथं. आणि तुम्ही बघू इच्छिता हा व्ह्यू घेण्यासाठी आम्ही इथून वरती आलो. एवढं कष्ट करणं आम्हाला माहितीच नव्हतं. डायरेक्ट येऊ शकतो आपण इथून. आम्ही तरी पण आलो. चला जाऊ दे, बघू आता. या प्रकारे सत्यजित इथून आलेला आहे एंट्रेन्समधनं. बोलत होता इथून तुम्ही कशाला चढलात म्हणून, इथून आला असता म्हणून. पण काय विषय नाही, ॲडव्हेंचर केला थोडा बहुत. बस मस्ती मजा. माझी व्हिडिओ आलीच नाही भाई. खरं बोलू कोणी नाही काढली. कसं भाई तू असं कसं नाही आली? काय विषय नाही, सगळ्यांना व्हिडिओ भेटून जाईल. हे बघा बघायला पाहिजे ना येते की नाही व्हिडिओ. ठीक आहे. सत्यजित आलेला आहे या प्रकारे फायनली आपल्यासोबत. इथं बघा अशा प्रकारे आपण इथं वरती आलेलो आहोत. इथून तुम्ही बघू शकता 3 दरवाजाच्या वरती आहोत आपण फायनली. हा 3 दरवाजाचा वरचा भाग आहे. ओके. इथं इथं जायला पण जागा आहे. तुम्ही बघू इच्छिता कसे चढलेत वरती. सत्यजित तिथं थांबला आहे. काय करतोय खाली दरी बघतोय काय त्याचं त्यालाच माहिती. आपण फायनली पोहोचलो आहोत तिथं. आता तो येईल हळूहळू. तो व्यवस्थित डिस्कवर करतोय या प्रकारे. आपण खाली बघू इच्छिता 3 दरवाजाचा मेन एंट्रन्स आहे, त्याच्यावरती आहे आपण. तर या प्रकारे 3 दरवाजाचा पुढचा एक हा पार्ट आहे भाग. इथं आलेलो होतो आपण. इथं असं तुम्ही बघू इच्छिता पूर्ण अंधार आहे. बघू इच्छिता तिसरा असेल तो दुसरा त्याच्यावरती पहिला. नाही तुम लोग का फोटो वहाँ से मिळतो. या प्रकारे आपला 3 दरवाजा फायनली कंप्लीट झालेला आहे. आपण पुढे जात आहोत फायनली. आणि इथे जाणार होतो मग दोन्ही झालं. तर पुढं वाटचाल करत दुसरीकडे जाऊ. दुसरा स्पॉट बघू तुम्हाला तिकडे गेल्यानंतर दाखवतो. तर इथं या प्रकारे आपण खायला थांबलेलो आहोत. काहीतरी ऑर्डर करू मस्त. मिसळ थालीपीठ. ठीक आहे आपण मस्त खाऊन घेऊ थोडं.
मग डिस्कवर करू. आपल्याकडे टाईमच टाईम आहे, काय असा विषय नाही. बघू इच्छिता या प्रकारे मी थालीपीठ मागवलेलं आहे. एकदम थालीपीठ खात आहे, एकदम निवांतपणे मिसळ खाऊन झालेली आहे. तर आपण आपलं जेवण झालेलं आहे या प्रकारे. मी भांडलो. थालीपीठ खाल्लेलं आहे, मिसळ खाल्लेली आहे. आता आपण निघालोय. मला बोलायचंय. कुठं चाललेलं आहे सत्यजित आता आपण? आता आपण चाललोय सज्जाकोटी, अंबरखाना आणि सज्जाकोटी चालला भावा आणि सज्जकोटी आणि एक अंबरखाना, उद्यान ते बघायला. तबक उद्यान. एवढे तीन निसर्ग सुंदर असे पर्यटक आपण बघत आहोत. एवढं खाल्लंय. चला जरा तिकडे फास्ट भेटू. चालूया. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी पोहोचलो. अंबरखाना अंबाबाई मंदिर शौचालय या ठिकाणी बघू इच्छिता भाग कसा पेंटिंग काढलेली आर्ट. इथं जात आहोत सज्जनकोटला. या प्रकारे आपण माकडं बघू शकता कसा बसला प्रकारे. पण अजून एक आहे, माकडंच माकडं बघायला भेटते. आणि आपली माकडं बघा 3 पुढं चाललेली आहेत या प्रकारे. हे आलेलो आहे आपण बुसखिंडमध्ये एकदम बघू इच्छिता मी असा. The antiquity of the fort goes back to the Shilara period, ruler Bhoja II of 11th century, म्हणजे 1100 मध्ये. known through their कोल्हापूर म्हणजे 900 वर्षाचा जुना. आपल्या स्टेअर्स आहेत आपल्याला वरती जायला. असं आपण इथं वरती जाऊन पण पाहतो व्यवस्थित एकदम. फुल असं मनीस थांबलेलं आहे. काहीच नाही इथे. काय नाही इथं, हे फक्त असं दिलेलं आहे. तरी पण तुम्हाला दाखवतो, बघा तुम्ही घसरू शकतो या प्रकारे. आपले बोटं म्हणजे व्यवस्थित नाही तर घसरू शकतो. बघा तुम्ही पूर्ण हे असं 360 आहे, काय नाही एवढं. इथं संपलं ते पण त्या साईडनं तेवढंच आहे. खाली डिस्कवर करू आपण, खाली बघू काय विषय. एवढं तुम्ही असं बघितलं. इथून आपण एंट्री केलेली होती. हा बघा हा अंबरखाना. आणि हा अंबरखाना आहे. इथे आधी हत्ती ठेवायचे, इथं हत्ती ठेवायचे, ठेवले जायचे इथे आधी. त्या हत्तीचे राखण करायचे. प्रत्येक हत्तीसाठी एक स्पेसिफिक जागा स्पेसिफिक जागा दिलेली, म्हणजे ही जागा एका हत्तीसाठी, ही जागा एकासाठी, असे हत्ती ठेवायचे लाईनीने. ओके, त्यासाठी हा एवढा मोठा आहे. ओके, आणि इथून ज्या हा जो दरवाजा आहे इथून हत्तींना आऊट केलं जायचं. म्हणजे ओके समजून घ्या, हत्ती एंट्री आणि एक्झिट इकडून व्हायचं. ओके, आता दरवाजा मोठा आहे तो, कारण की हा छोटा आहे. ओके, इथून तर हत्ती नाही जाऊ शकत, तो मोठा दरवाजा, तिथून हत्ती जायचं. हा अंबरखान्याच्या बाहेरचा व्ह्यू बघू शकता तुम्ही या प्रकारे. इथं पण आहे काय ते तुम्हाला दाखवतो. इथं थोडं काम चालू होतं. मच्छा ऊपर मच्छा कुछ नहीं मनी. असा एंट्रन्स आहे. आतमध्ये काय आहे का सत्यजित बघण्यासारखं? तर नॉर्मली एवढं बघण्यासारखं काय नाही. आणि स्ट्रक्चर बघू शकता तुम्ही त्या प्रकारे कसं डिझाईन केलं तर पूर्ण जमान्यात. सत्यजित हळूहळू बाबा पडशील. म्हटलं काहीतरी पाठी आवाज आला, तो पडता पडता वाचला मुलगा. आणि हा व्हिडिओ, हा चपराचा व्हिडिओ असा ह्याच्यावरती आलेला आहे. आपण पण सुंदर आहे रे, हे पण व्यवस्थित आहे सगळं, मस्त सुंदर आहे सगळं. सत्यजित खाली हा बघा, हा दुसऱ्यांदा पडताना वाचलाय. हा मगाशी तिथं पडला असा, आता इकडं
भावांनो या प्रकारे अर्धावट व्लॉग घेता येतोय मला, जास्त व्लॉग घेता येत नाहीत म्हणून मी कॅमेरामॅन हायर करतोय. तर याला कॅमेरामॅन म्हणून ठेवणार होतो, पण याला जास्त कॅप्चर करता येत नाही व्यवस्थित. कॅमेरा हातात दिला ना चालू करून तर बंद पडताच काढतो, म्हणजे कॅमेरा बंद असतो आणि व्हिडिओ चालू असतो. हे जायलाच माहिती. नंतर काढल्यानंतर बघतो आम्ही कॅमेरा बंदच होता याच्या हातात, म्हणजे चालू केलेला कॅमेराला बंद करता येतो फक्त, बस अजून काय नाही. हे बघा इथं स्प्रिंटिंग चालू आहे. 100 मीटर कोण जिंकते बघू. वारणा लस्सीच्या शोधात इथे आता बघ उद्यानला आलतो, म्हटलं वारणा लस्सी पिऊ. कोल्हापूरला आलोय, वारणा लस्सी नाही पिली म्हटलं तर काय भावांनो. तर जाऊ दे, खाली जाताना पिऊ बघू. आता सध्या स्प्राईट वगैरे घेतो या मनीष. जाऊ आता बघ उद्यानला, माझ्या पाठीचा आहे. ची शोधत कृपया करून लस्सी भेटलेली आहे आपल्याला या प्रकारे. हे बघ आलेलो आहेत तबक उद्यानमध्ये बघायला. पुढं बघू काय विषय. आणि असं तबक उद्यानमध्ये एंटर करताच साईडला असं लावलं भाई, फॉरेस्ट एरिया काहीतरी असेल ना रे, प्राणी बिणी असणार म्हणजे लावले म्हणजे हे असं लावले म्हणजे. असं हा व्ह्यू बघू शकता तुम्ही. तबक उद्यानला आलेलो आहे. इथं आपण निसर्ग पर्यटन पाहिलेलं आहे तबक उद्यान. आता इथून थेट जाणार आहोत स्टेशनला. मग इच्छिता माझ्या नावा सायकल. इथं पोरं सहलीला आलेले आहेत अशा प्रकारे. मी मेंबर्स आहेत इथं सगळे, पिकनिक स्पॉट टाईप बघू शकता. इथं लिहिलेलं आहे पन्हाळा रेंज. तुम्हाला दाखवू इच्छितो मी, एक सेकंड. दिसतंय का बघा, पन्हाळा रेंज प्रकारे. रितेश भाऊ थकलेले आहेत, जास्त चालला बोललो. सत्यजित पण आपला आहे, मनीच चाललेला आहे या प्रकारे पुढं. तर काय नाही, निवांत जायचं. या प्रकारे फायनली आपण सज्जा कोट इथं आलेलो आहे. जाऊ बघू आपण कसं काय आर्किओलॉजिस्ट आहे काय. हे असं इमारत सुंदरशी, असे मागे झाड आहेत. ही सज्जा कोट. तीच आहे राईट साईड. असा निसर्ग व्ह्यू फुल बघू शकता. पूर्ण दरी सज्जा कोटीच्या ठिकाणी, एकदम फुल दरीवाला वातावरण. इथे सत्यजित आहे, मनीष आणि रितेश. हे मंदिर आहे, तुम्हाला दिसत आहे का नाही माहिती नाही मला. शिवाजी महाराजांचं मंदिर आहे. ही दरी आहे फुल. त्या साईडला रत्नागिरी आणि कोल्हापूर आपला त्या साईडला राहिला. शिवाजी महाराजांचं मंदिर हे बघत आहोत आपण. असा व्ह्यू आहे. पण ग्राम परिषद बघू इच्छित आपण. नगर परिषद. ही आपली विहीर आहे बघू इच्छिता तुम्ही, बोर. त्याच्यातनं पाणी काढलं जायचं आधी, आता नाही. चला ना, चला काय राहिलेले. चला चला खाली जाऊ.
इथे आपल्याला मंदिर आहे आतमध्ये एक छोटंसं. चाललेलं आहे आता पुढं. हे आलेलं आहे शिवकाशींची मूर्ती इथून एकदम समोरासमोर. इथून एंट्रन्स असतो पन्हाळा किल्ल्यावरती. इथून गाड्या येतात ते. इथून असा एंट्रेन केल्यानंतर पहिली मूर्ती शिवकाशी त्यांची दिसते. दुसरी आपली बाजी पप्पू देशपांडेची. इधर काम चालू है ये दिख नहीं रहा है क्या? उधर से पाइप वगैरह चालू है, इधर दिख नहीं रहा उधर है से तेरे को? खुला है रे, उस साइड से खुला है. प्रकारे नाही आपण शिवकाशीत जी यांचं दर्शन करून पाया बिया पडून सगळं चाललेलं आहोत पुढं. त्यांची मूर्ती पाठी माझ्या बाजूला बघू शकता तुम्ही. चाललेलं आहोत आपण इथं. हे मनीष आणि सत्यजित आणि नितेश काय करत आहे काय माहिती नाही. निवांतपणे झोपलेले आहेत पुढं. पण जाऊच भेटू तिथं. फायनली आपण आपल्या डेस्टिनेशनवरती पोचलो आहे. बस स्टेशनवरती पन्हाळा बस स्टेशन. आता पाठी बघू शकतो तर बस येईल. आपण इथून जाऊ डायरेक्ट कोल्हापूर रेल्वे स्टेशनला. तिथून आपण रेल्वे बुक आहे महालक्ष्मी एक्सप्रेस. परत नाईट मारून घरी. जास्त देणार नाही ना. म्हणे स्टाफ येत आहे. त्याच्यात लिंबू सरबत खतम पण केला त्याने बघा. आमच्या हातातला अजून तसाच आहे. रितेशच्या हातातला अजून तसाच आहे. माझा तर पूर्ण बाकी आहे. त्याने संपवला पण. पण आपण कोल्हापूर स्टेशनला पोहोचलेलो आहोत. ते आपण पाठी बघू शकतो माझ्या पाठी. इथून जेवूया आपण. तर तिकीट काढू आधी. तिकीट काढून मग जेवून मग रेल्वे आपली 8:50ची 9 वाजताची रेल्वे आहे. रेल्वेत बसून जाऊ मग. कचरे काढा बाहेर. तर या प्रकारे आपलं जेवण झालेलं आहे. आपण चाललेलो आहे महालक्ष्मी एक्सप्रेसने ठाण्याला उतरून मग डायरेक्ट घरी. उद्या सकाळी पोहोचणार आहोत. आता मस्त जेवण केलेलं आहे. चला भेटूया. देव बोलतच नाही. कशाला द्यायचे पैसे? पहिली गोष्ट देव बोलतो का बाई मला पैसे द्या. सगळे पैसे पुजारीच घेतात शेवटी. at the end. पंखा लाव. चालू आहे रे. लागला. हे मेरे को स्टार्टिंग से खाली पूर्ण बाकी पूर्ण बाकी 300 केलेलं आहे. 100 रुपये और जोड़ के बस 100 रुपये. 400 कुछ से ज्यादा बोला था. 440 बोला था ना. 420 बोला था. ठीक आहे. 120 ऍड कर. अशा प्रकारे रितेश बघा कसा झोपलेला आहे. इथे बघू इच्छिता तुम्ही. एकदम हळू. हे बघा कसा ढकार काढत आहे. पाय बघायला तोंडावरती डायरेक्ट. सत्यशीत बघून असते. टुवर्ड्स द कल्याण स्टेशन. चाललाय बघा मनीष आता. उतरेल. चला बाय. मनीष आणि सत्यजित कल्याणला उतरेल. आपण बाय. चला बाय. चल भावा. चल भेटू कॉलेजमध्ये. चला. कसला कॉलेज आणि कसला काय. तर भावांना आपण पोहोचलेलो ठाणा स्टेशनला. जसं की तुम्ही बघितलं मनीष आणि सत्यजित उतरले डोंबिवलीला इथं कल्याणला. तिथून डोंबिवली इझी आहे. आता आम्ही ठाण्याला पोहोचलेले. मी ठाण्याला झाला आणि मी आणि घनसोलीला झाला. चला. आणि आमचे केस लय खराब झाले. केसा फार अवतार आमचा पूर्ण खराबच झाला. ट्रेनमध्ये लय भीड होती. ट्रेनमध्ये खूप गर्दी. म्हणजे एवढी पण नव्हती गर्दी. पूर्ण डबा वगैरे भेटला. बघू इच्छिता आपला मेन स्पॉट डेस्टिनेशन.